माझ्या दिलाचं पावशेर किलोचं. पहिल्या पार्टचा या पार्टशी काहीच संबंध नाही. सोपं आहे, मी सांगतो. बबली पहिल्या ह्याच्यात वेडी होती, आता खूप वेडी. ठार 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 आहे ठार. पहिल्यांदा मला हेच विचारायचं की जेव्हा कुठल्याही सिनेमाचा तिसरा भाग येतो, सिद्धार्थ अर्थात ही मोठी गोष्ट असते सगळ्यांसाठी, कुठल्याही ॲक्टरसाठी, की यार तिसरा भाग म्हणजे पहिला आणि दुसरा तुम्ही त्या लेवलला घेऊन गेलात, मग तिसरा येतोय. सो जेव्हा हे येतं हे कळलं तेव्हा पहिलं कसं वाटलं? आणि नाही, तू बरोबर बोललीस. आणि याच्यासाठी मी म्हणजे अमय विनोद खोपकर, AVK प्रोडक्शन्स किंवा आमचे उदाहरणार्थ, मला वाटतं सिक्वल एखाद्या सिनेमात तिसरा भाग येण्यासाठी निर्मातेही तेवढेच महत्त्वाचे असतात. ते ठरवतात की नाही यार तिसरा यायला पाहिजे. आणि तो तिसरा भाग आल्यानंतर आमच्याकडे एकच माणूस म्हणजे संजय जाधव, स्टाईलाइज, म्हणजे मला वाटतं की ज्या पद्धतीने मनोरंजन आत्ताच्या यूथला आवडेल, तरुणांना आवडेल, मराठी सिनेमा त्यांच्यापर्यंत पोहोचेल ह्या पद्धतीने तो सिनेमा करत असतात. त्यामुळे एरियल पैसा 3 येणं हे ॲक्टर म्हणून तू म्हटल्याप्रमाणे खूप आनंदाची गोष्ट आहे. माझ्यासाठी तर मी गमतीने म्हणतो, पण मी आजकाल गमतीने म्हणायला लागलो. मी सिक्वल स्टार आहे मराठीतला. उपव्या 2 अनाऊन्स झाला, जत्रा 2 अनाऊन्स झाला, थांबायचं ना, 3.5 2 केलाय. तो सिक्वल येतात. मला वाटतं की ना, तू म्हटल्याप्रमाणे हे मायबाप प्रेक्षकांच्या आशीर्वादाची पावती आहे की त्यांना पहिला पार्ट आवडला होता, त्यात ते कुठेतरी नॉस्टॅल्जिक होते. लकी आहेस त्यांच्यासाठी. मी लकी म्हणण्यापेक्षा मला वाटतं मी खूप असं लकी आहे की त्यांचं प्रेम मला मिळतंय. त्यामुळे तुलाच घ्यायला हवं होतं. हा, माझ्या दिलाचं पावशेर किलोचं. नाही असं नाही, पण खरंच आनंद होतो का की आपण ज्या मराठी इंडस्ट्रीला रिप्रेझेंट करतो त्यात खूप छान छान सिनेमे येतात. आणि 8 वर्षानंतर ह्या सिनेमाचा तिसरा भाग येतोय. सो 8 वर्ष आम्ही कलाकार काम सस्टेन करतो यार, ही खूप मोठी गोष्ट असते एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात येणं. आणि नेहमीच कुठलाही सिनेमा करताना आनंद असतो, एक्साइटमेंट असते, खूप सारी स्वप्न असतात आपण कसं काम करायचं. कुठलाही सिनेमा आला की हा तर आपला सिनेमा आहे, जिथे आपलं सन्नी हे कॅरेक्टर लोकांना आवडलं होतं, बबली आणि आदित्य बरोबरची आपली केमिस्ट्री आवडली होती, संजय जाधवने ज्या पद्धतीने एक स्टाईलाइज हिऱ्यांच्या मागे पैशांच्या मागे ते कॅरेक्टर फिरतायत ते लोकांना आवडलं होतं. थिएटरमध्ये जाऊन जो अनुभव घेतला होता त्या लाफ्टरचा, त्या स्टाईलचा, सो आता तिसऱ्यांदा तो करायला मिळतो याचा आनंद आहे. त्यामुळे मी प्रचंड खुश आहे ॲज अ ॲक्टर म्हणून की मी या सिनेमाचा भाग आहे आणि हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचतोय. आणि बबली, पहिल्या भागातली बबली जी होती तिसऱ्या भागापर्यंत तीच असणार आहे का अजून काही आता वेगळे रंग दिसणार? नाही, आय थिंक आमच्या कॅरेक्टर्सची नावं तीच आहेत, पण स्टोरी वेगळी आहे. म्हणजे पहिल्या पार्टचा या पार्टशी काहीच संबंध नाहीये आणि ही नवीनच स्टोरी आहे. फक्त ती कॅरेक्टर्सची नावं, कारण त्यावेळेला तो नॉस्टॅल्जिया क्रिएट झाला होता आणि चेहरे पण आम्ही तेच आहोत, तर म्हणून ते आय थिंक त्यांना फक्त एका वेगळ्या स्टोरीमध्ये दादानी गुंफलेलं आहे. आणि मॅडनेस तोच आहे, इनोसन्स तोच आहे, ते जे कॅरेक्टर्स होते त्यांच्यामध्ये. आणि तसेच पण कशी असणार आहे बबली? बघाच डायरेक्ट. हा, आय थिंक बघाच, म्हणजे कारण पहिल्या पार्ट मध्ये पण हे 3-4 आहेत ना, हे आपल्याला माहिती आहे की हे लुझर्सच होते, पण त्या लुझर्स मध्ये त्यांचा इनोसन्स जो होता ना, तर तो आय थिंक इनोसन्स या चित्रपटामध्ये पण बघायला मिळेल. त्याच्या बरोबरीने काय असेल ते मात्र 18 जुलैला कळेल. सोपं आहे, मी सांगतो. बबली पहिल्या ह्याच्यात वेडी होती, आता खूप वेडी. ठार 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 आहे ठार. आणि उमेश, तुझी तर किती रूप दिसत आहेत त्या ट्रेलर मध्येच एवढी आहेत. आयुष्यातच माझ्या एवढी रूप कधीच पडत. तुम्ही इकडे बघितलं ना, आई पण तिकडे गेलो. एवढी रूप मलाही माहित नव्हती माझ्यात आहेत, ती फक्त संजय जाधवनीच काढली आहेत. पण फारच मजा आली मला हे. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकलं होतं तेव्हा असं आम्हाला खूपदा सगळ्यांना असं वाटलं होतं की पार्ट 3 येतोय, सो पार्ट 1 मधलंच कॅरेक्टर्स, त्याचीच गोष्ट आता पुढे काय होईल, त्याचं अजून काय असं नाही. तर दादा म्हणाला नाही, गोष्ट सगळी वेगळी आहे. आणि जेव्हा मी हे ऐकलं की अरे मला ते स्त्री वेश परिधान करायचं आहे, त्याच्यानं मला पहिलीच धडकी भरली. मग त्याच्यानंतर त्यांनी जे एक एक गोष्टी सांगितल्या, हे पण करायचं ते पण करायचं, तर माझा पहिला प्रश्न त्याला होता, करू शकीन ना? सो खूप कमी नट असे आहेत जे स्त्री रूपात खूप सुंदर दिसतात. त्यातला उमेश आहे. मी त्याला स्त्री रूपात बघू, म्हणजे आय थिंक आमचं वर्कशॉप चालू होतं तेव्हाच त्याचे ड्रेस ट्रायल्स आणि सगळे लुक ट्रायल्स वगैरे चालू होते.
तेव्हा तो समोर आला आणि मी म्हंटल अरे तू किती गोड दिसतोयस. तो मुळातच एवढा छान दिसतो की पण मी तुला नाही, खूप सांगतो कमी की लोकं त्या हिच्या रिॲक्शनमुळे मला कॉन्फिडन्स आहे. हा तेच. हे आहे तोवर मला असं प्रियाला वाटतं- फोटो पाठवला होता नाही नव्हता? नाही चान्सच नाही. आपल्याकडे प्रायव्हसी वगैरे जपली जाते ते हे सगळं असं नाही नव्हता पाठवला. सो तेजस्विनीने तो कॉन्फिडन्स दिला. पण तेच म्हणते कारण खूप कमी पुरुष असतात जे स्त्रियांच्या वेशात सुंदर दिसतात. तर आपल्याकडे खूप कमी लोक आहेत, म्हणजे अगदी बोटावर मोजण्यासारखे लोक आहेत जे स्त्रिया दिसतात. हा खरंच दिसतो आणि त्यातून ते मग त्याची बॉडी लँग्वेज त्यांनी ती आणली आणि छान फिटनेस दिसत तो सर काय सोडला होता पण चिकणी दिसली. सो आय थिंक ती खूपच वेगळी मजा आली. त्यामुळे मला ह्याच कॅरेक्टरमध्ये खूप वेगवेगळ्या काय म्हणतात वेशात बघायला मिळणार आहे कॅरेक्टर, आदित्य जरी असलं तरी सुद्धा. पण आणि ह्या ह्याच्यात नार्वेकरांबरोबर मला जास्त सीन्स होते, जास्त काम त्यांच्यावर होतं. मागच्याला सिद्ध्या माझं, तेजू माझं असं पण खूप सीन्स होते. ह्या ह्याच्यात त्यांच्याबरोबर माझे सगळ्यात जास्त सीन्स आहेत. तर ती एक वेगळीच मजा आणि वेगळंच काम झालं असं मला वाटतंय. कारण तो माणूस इतका कमाल आहे ना, म्हणजे त्याचं टायमिंग सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजे तो काय ताकदीचा कलाकार आहे हे आपण अनेक वर्ष बघत आलेलो आहोत. रंगभूमीवर असू दे, सिनेमांमध्ये असू दे, सगळीकडे. पण त्याच्याबरोबर जेव्हा काम केल्यानंतर ना, तो कॅमेराच्या मागे किती सिन्सिअर नट आहे आणि किती अभ्यासू नट आहे हे कळलं. म्हणजे विनोदी अभिनेत्याला खूप सिरियसली घ्यायला पाहिजे लोकांनी, कारण तो तितकं सिरियसली काम करतो. म्हणजे नार्वेकर सरांच्या ज्या नोट्स असतात त्या सुद्धा इतक्या कमालीच्या असतात. म्हणजे आम्ही वर्कशॉपला ना सुद्धा आम्ही दादांनी सांगितलं ना, ते आम्हाला असं वाटायचं की आपण डोक्यात ठेवूया, कधी कधी पटापट आपण लिहायला राहतं अर्धवट, पण नाही, ते A to Z. आणि त्यांचं म्हणजे इम्प्रोव्हायझेशन खूप व्हायचे वर्कशॉपला, त्यामुळे ते तिथे लिहून ठेवायचे आणि सेटवरती आल्यानंतर अजून इम्प्रोव्हायझेशन व्हायच्या. तेव्हा आपण ते लक्षात येतं, नार्वेकर नाही पण हे आपण वर्कशॉपला हे केलं होतं बघ ना, हे त्यांचं ते करेक्ट सगळं लिहिलेलं असायचं, त्यांच्या जागा लक्षात असायच्या आणि ते तुम्हाला मदत करतात. तुम्ही फक्त ते त्यांच्या कॅरेक्टरचा विचार करत नाही, तर ते सनीला सुद्धा काहीतरी जागा देतील. ते तेजू बरोबर काम, मला आदित्य म्हणून मला हे की तू हे कर, हे बघ जागा चांगली आहे, हे असं म्हणता येईल का बघ, किंवा हे नको करूस. अशा अनेक गोष्टी एक सिनियर नट म्हणून सुद्धा, पण त्यांच्याबरोबर त्यांच्या कॅरेक्टर बरोबर ओव्हरऑल सीन कसा फुलेल याचा विचार करतात. म्हणजे फक्त तेच नाही, सिद्ध्या सुद्धा करतो, तेजू सुद्धा करते. पण मी पहिल्यांदा एवढं त्यांच्याबरोबर काम केलं, त्यामुळे मला त्यांचा एक वेगळाच कमालीचा अनुभव आहे. सो मला असं वाटतं आदित्य हे जर कॅरेक्टर लोकांना आवडत असेल तर त्याचं सगळं श्रेय ह्या सगळ्यांना जातं. फक्त मला असं नाही, दिग्दर्शक म्हणून संजय जाधव 100% इनपुट्स देतोच, पण माझ्या मते वर्कशॉपला ना प्रत्येक जण वेगवेगळ्या कॅरेक्टर्सना त्यांच्यामध्ये अजून काय ऍड करायला पाहिजे हे मदत करत असतं आणि त्यातनं ती कॅरेक्टर्स घडतात. खूप कमी चित्रपटांना वर्कशॉप्स होतात निलिमा. हो, खूप कमी संजय जाधव यांचं वर्कशॉप म्हणजे काय असेल? सिनेमाकडे मुळात शूट करायचा काळच थोडासा कमी असतो. स्केड्यूल्स छोटे असतात, तारखा मॅच होत नसतात आणि त्यातून एवढी कलाकारांची फौज घेऊन त्यांचे वर्कशॉप्स करणं, म्हणजे पार्ट 1ला सुद्धा आम्ही खूप वर्कशॉप्स केले होते आणि पार्ट 3ला सुद्धा खूप वेळेला असं. आणि सगळे आत्ता तर आय थिंक 3rd पार्टला सगळे इतके बिझी होते, म्हणजे एकत्र सगळ्यांना येणं, एकत्र वर्कशॉप करणं हे खूप कमी झालं. पण क्रेडिट काय आहे की ज्या ज्या लोकांचे एकत्र सीन्स होते, म्हणजे आता माझे आणि सिद्ध्याचे सीन्स होते तर आमचं एकत्र वर्कशॉप असायचं, माझे आणि उमेशचे होते तर आमचे, माझे आणि नार्वेकर सरांचे होते तर त्यांचे, माझे विशाखा आनंद दादा, असे सगळे कॉम्बिनेशन होते ना, त्या कॉम्बिनेशनचे पण वर्कशॉप्स झाले. म्हणजे ते सोडलं नाही, म्हणजे असं नाही की आता ह्यांच्याकडे वेळ नाहीये तर आपण आता नको करूया, असं झालं नाही. त्यांनाही जेवढ्यांना वेळ आहे, जेवढ्यांचे एकत्र सिक्वेन्स आहेत, त्या लोकांना घेऊन सुद्धा आम्ही वर्कशॉप्स. जनरली सिरियस किंवा अशा विषयाच्या ह्याला ना वर्कशॉप्स होतात. सिनेमा ही कॉमेडी फिल्म आहे, तरी वर्कशॉप होत आहे आणि सगळेजण वेगवेगळ्या टँजंटवर असलेल्या लोकांना एकत्र घेऊन दादाला ती फिल्म करायची होती. त्यामुळे माझ्या मते विनोदी सिनेमाचं वर्कशॉप होणं त्याचा आम्हालाच फायदा झाला. मला तेच की संजय दादा मुळात एक स्कूल आहे आणि ते असे डिरेक्टर आहेत की यांच्याबरोबर पुन्हा पुन्हा काम करावं असं वाटेलच. आणि ते रिव्हिजिटिंग तुमच्यासाठीच नेहमीच प्रेशर राहिलेलं आहे.
तुम्ही इतक्या सिनेमांमध्ये त्यांच्याबरोबर आहात आणि पुन्हा तुम्ही वाट बघत असाल अरे दादा के साथ फिर से कब काम करणार. तर अशा वेळेला जेव्हा पुन्हा येतं की दादा के साथ काम करणार है आणि मग ते या वेळेला किती स्पेशल राहिलं, काय काय या वेळचा टेक अवे काय होता प्रत्येकाचा एकदा? नाही म्हटल्याबरोबर नव्याने प्रत्येक गोष्ट नव्याने सुरुवात होते. मला खूप मस्त वाटते. आणि मला एक गोष्ट आठवते, वर्कशॉपचा पहिला दिवस होता जिथे दादाने सगळ्या कलाकारांना एक छोटंसं स्पीच दिलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की ये रे पैसा 1 करताना आता ते म्हणलं की सगळे कॅरेक्टर लुजर होते, पण आम्ही पण आमच्या आयुष्यात शोधत होतो छान छान गोष्टी. आणि ये रे पैसाने ती पॉझिटिव्हिटी आणली होती. ये रे पैसा 3 करेपर्यंत आम्ही काही ना काही गोष्टी करत होतो आयुष्यात. सो त्यांनी ना एक थॉट दिला होता ॲज अ ॲक्टर की पहिल्या पार्टमध्ये जी आपली भूक होती ना ती आपण तिसऱ्या पार्टमध्ये आणूया. भले आपण आता कुठेतरी थोडं मार्गाला लागलो, आपण असं पूर्ण प्रवास नाही केला पण मार्गाला लागलो आहे, तर ती गोष्ट डोक्यात ठेवा, बाकीचा सिनेमा होईल. तर मला असं वाटतं की दादाचं ते पॅशन आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. सिनेमा चांगला वाईट उत्कृष्ट बरा असं सगळंच होतं, पण जी मेहनत तो माणूस म्हणजे मी त्यांच्याबरोबर ये रे पैसा पण जोडला गेलो, मी तमाशा लाईव्ह केला आणि प्रत्येक गोष्ट करत असतो मी किंवा त्यांना पाहतही असतो. मला वाटतं प्रत्येक गोष्ट तो माणूस ना खऱ्या अर्थाने घुसून करतो. आणि रियालिटी चेक ही नावाची गोष्ट आहे ना, स्वीकारणं, सिच्युएशन स्वीकारणं, ॲक्सेप्टन्स बरोबर की ते स्वीकारून काम करतो ना माणूस तेव्हा तिपटीने काम करतो. त्यामुळे मला दादाची ती गोष्ट खूपच भावते आणि आवडते. मी सांगेन की मला या चित्रपटाने काय दिलं तर माझं मागचं वर्ष आहे ना, म्हणजे मी मगाशी पण एका इंटरव्ह्यूमध्ये तेच सांगत होते की माझं मागचं वर्ष ना हे प्रचंड स्ट्रेसफुल होतं. म्हणजे मेंटली फिजिकली इमोशनली इट वॉज व्हेरी स्ट्रेसफुल. आणि मी मागच्या वर्षी खूप आजारी पडले. तर मागच्या वर्षी फिल्मच्या दरम्यानच मला स्लिप डिस्क पण झाला होता, मला डेंग्यू पण झाला होता आणि मी लिटरली सलाईन घेऊन सेटवरती आली आणि सलाईन घेऊन शूट केलेलं आहे या सिनेमाच्या दरम्यान. तर ते कुठेही म्हणजे श्रेय हेच आहे या चित्रपटाचं किंवा या टीमचं. म्हणजे माझे अत्यंत जिगरी दोस्त आहेत या सिनेमामध्ये, पण श्रेय हेच आहे की कुठेही माझ्या चेहऱ्यावरती कळणार नाही की मी आजारी होते सिनेमाच्या शूट दरम्यान. म्हणजे मी 2-2 तास झोपून वगैरे आलेली आहे. मी अशा स्केड्यूलमध्ये काम केलेलं आहे. मी सेटवरती ऑलमोस्ट 1.5 तास शूटिंग थांबलं आहे कारण तेजूची तब्येत ठीक नाहीये, अशी पण परिस्थिती झालेली आहे. पण त्या परिस्थितीत सुद्धा तुम्हाला वाटणं की आपल्याला सेटवरती यायचं, या चित्रपटाचा भाग व्हायचा, याच्यात काम करायचं आणि आपल्याकडे आहे नाही ते सगळं द्यायचं, हे वाटणं सुद्धा मला असं वाटतं त्या टीमचं श्रेय असतं. कारण ती वाईब तुम्हाला एक्सचेंज होत असते तुमची त्या चित्रपटाच्या दरम्यान. तर हेच माझं झालं. आणि पार्ट 1 मध्ये सुद्धा सेम झालं होतं. पार्ट 1 मध्ये सुद्धा मी सलाईन घेऊन सेटवरती शूट केलं होतं. आता पार्ट 3 मध्ये सुद्धा मी सलाईन घेऊन सेटवरती शूट केलंय. तर आम्ही गमतीत म्हणतो असं की चला म्हणजे पार्ट 1 हिट झाला होता, आता हा पण हिट होईल. तेजू आजारी पडली म्हणजे हिट होईल. पार्ट 4 ला नाही असं करायचं, आपण वेगळं ट्राय करूया तर विदाउट आजारी पडून हिट. तर हे खूप आम्ही गमतीत म्हणतो. पण मी म्हटलं तसं की मला ह्याचा खूप आनंद आहे की मी एका अशा टीमचा भाग आहे किंवा अशा मित्रांबरोबर जोडले गेली आहे जिथे काम करायला मजा येते. आणि मग तुझी तब्येत असू दे, तुझी फेज असू दे, तुझे इमोशन्स असू देत, हे सगळं नंतर येतं. आधी तुझं काम येतं आणि आधी ती वाईब येते जी तुला काम करायला भाग पाडते. मला वाटतं की तो मैत्रीचा सिनेमा आहे. या मित्रांना याचं नक्की क्रेडिट देऊया आपण की क्या बात आहे, एका मैत्रिणीला तुम्ही त्या पद्धतीने सांभाळून घेतलंय. नाही तिची ती समर्थ आहे. नाही काही नाही. संजय दत्तची फिल्म म्हणजे तुला सांगतो का, म्हणजे प्रश्नच येत नाहीत, बाकी काही प्रश्न विचारण्याचे इन द सेन्स कशी होईल, काय होईल, चांगली होईल की वाईट होईल, काय हे प्रश्न येत नाहीत तुमच्या मनात. जे होईल ते चांगलं होईल असंच असतं. आणि ना काही वेळेला ना काही सेटवर जायला ना आतून आपण असे उड्या मारत असतो खरं तर मनापासून की जाऊन काहीतरी करायचं आहे, काहीतरी मजा येणार आहे. मग वर्कशॉप्स असू दे किंवा आम्ही वाट बघायचो की कधी भेटणार आहोत, कधी काम करणार आहोत. म्हणजे फक्त टाइमपास असं नाही तर कामासाठी कधी भेटणार आहोत. मग शूटिंग कधी चालू होणार आहे, मग ड्रेस ट्रायल्स कधी आहेत, मेकअप हे कधी आहे. मग आता शूटिंग झाल्यानंतर मध्ये, कारण जसं हे म्हणा की प्रत्येकजण बिझी होतं, पण दादा म्हणजे आम्हालाच भीती वाटायची, अरे सगळेजण असे बिझी आहेत, तू कसं. ज्यांच्या डेट्स म्हणा मी शूटिंग करणार, मी थांबणार नाही. तो जसं म्हणजे खूप डिफिकल्टीज येऊन गेल्या ह्या सिनेमाच्या. मी अगदी 100% सांगेन की जितका हा विनोदी सिनेमा आहे ना
म्हणजे मला ह्याचा आनंद ह्याचा आहे की जर आता हा जेव्हा हिट होईल सिनेमा त्याच्यानंतर एक त्याचं ते येतं ना मेकिंग ऑफ BTS येतं ना किंवा मेकिंग मध्ये जसं लगानची एक वेगळं मेकिंगची एक वेगळी फिल्म झाली ना तशी जर माझ्या मते याची फिल्म झाली ना तो लोक माझ्या मते ढसाढसा रडतील की इतक्या डिफिकल्टीज आणि इतक्या खूप कठीण म्हणजे सगळ्याच डिपार्टमेंटनी संजय दादाकडे बघून किंवा कुठल्याच डिपार्टमेंटला डिफिकल्टी आली असं नाही म्हणजे प्रोड्युसर्सना पण त्यांच्या डिफिकल्टीज असतील दिग्दर्शक म्हणून चॅलेंजेस म्हणून दादाला त्यांच्या पूर्ण टीमला असेल कलाकार आम्ही आमच्या पद्धतीने वेगवेगळ्या डिफिकल्टीजमधनं जातो पण ह्या सगळ्या डिफिकल्टीजवर मात करून आज कुठेतरी 18 जुलैला सिनेमा रिलीज होतो आहे आणि तो हा अशा इतक्या विनोदी सिनेमा जॉनर असलेला हा सिनेमा बाहेर येतोय ही ना हे काहीतरी वेगळंच आहे असं मला वाटतं त्यामुळे आम्ही त्याच इंटेन्शनने दादाची फिल्म करायला येतो प्रत्येक ह्या टीममधला प्रत्येक जण संजय दादाची फिल्म त्याच्या एका फोनवरती येतं त्याच्यासाठी काम करायला येतं त्याच्यासाठी आम्ही म्हणतो कारण त्याच्यावरती विश्वास आहे म्हणून पण तो सगळेजण आम्ही आमच्यासाठीच काम करत असतो आणि काहीतरी चांगलं होणार आहे या प्युअर इंटेन्शनने काम करत असतो म्हणजे हे सेल्फिश थॉट असतोच मागे की मी चांगलं काम करणार मला चांगला रोल मिळणार मी चांगली दिसणार हा सेल्फिश थॉट असतोच मागे पण त्याच्याही पलीकडे जाऊन आम्हाला असं वाटतं की जेव्हा एक कॉल येतो की करशील का तेव्हा नाही म्हणताच येत नाही होच येतं येस आणि दादांची फिल्म दादांच्या वाढदिवसालाच आपल्या भेटीला येते एक आणखी सोने पे सुहागा अशीच गोष्ट आहे त्यामुळे सुपर हिट होऊ द्या 18 जुलैला येते रे रे पैसा 3 त्यामुळे थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट सुपर डुपर हिट होऊ द्या थँक्यू थँक्यू